तर सध्याची आपण व्हिज्युअल्स बघतो आहोत ती आहेत भाजपच्या आंदोलनाची। काँग्रेसने केलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि भाजपने आता आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी भाजपचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत आणि या ठिकाणी देखील कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलीस सध्या बळाचा वापर करताना दिसत आहेत। या ठिकाणाहून कार्यकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरू आहे। अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। राहुल गांधींचे फोटो सध्या या आंदोलनामध्ये दिसत आहेत आणि राहुल गांधींचा निषेध नोंदवणं हे या सगळ्या राहुल गांधींच्या विरोधातली घोषणाबाजी आणि काँग्रेसने ज्या प्रकारे दिल्लीमध्ये आंदोलन केलं त्या सगळ्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी भाजपने मुंबईमध्ये हे आंदोलन छेडलं। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठा सध्या आपल्या सोबत आहे। अभिषेक, भाजपच्या आंदोलनामध्ये सुद्धा सध्या गोंधळ होताना दिसतोय। पोलीस सध्या आंदोलकांना तिथून हटवण्याचा प्रयत्न करतायत असं दृश्य सांगतायत। काय नेमकं घडतंय या ठिकाणी, काय परिस्थिती आहे सध्या? काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालया परिसरामध्ये हे आंदोलन आपल्याला होताना दिसत आहे। भाजपचे कार्यकर्ते हे काँग्रेसच्या टिळक भवनाकडे धावून जात होते आणि त्या क्षणी पोलिसांकडनं सध्याला भाजपच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते आहे। एकूणच मोठा आक्रमक पवित्रा या भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं दिसत आहे। एकूणच अमित साटम असतील, पवन त्रिपाठी असतील, संतोष पांडे असतील, अशी मुंबईतली जी सगळी मुंबईचे नेते आहेत भाजपचे हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आणि एकूणच आक्रमक पवित्रा घेत कुठंतरी राहुल गांधी यांच्या विरोधात असेल, काँग्रेस यांच्या विरोधात असेल, हे आंदोलन होताना दिसत आहे। कुठेतरी आक्रमक पवित्रा घेत अराजकता माजवण्याचा प्रयत्न हा राहुल गांधी आणि काँग्रेस करू पाहत आहे, अशा प्रकारचा आरोप इथं होताना दिसतोय। एकूणच या अगोदर जर पाहिलं तर राहुल गांधी यांच्याकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आपल्याला आंदोलन होताना दिसलेलं होतं आणि हे आंदोलन झाल्यानंतर कुठेतरी विरोध हा आपल्याला भाजपकडनं होताना दिसला। संवैधानिक पद आहे आणि या संवैधानिक पदाला कुठेतरी धक्का लागतोय, अशा प्रकारचा आरोप हा भाजपकडनं होताना दिसला आणि त्यानंतर आज ठिकठिकाणी राज्यामध्ये आपल्याला जे काँग्रेसचे कार्यालय आहेत तिथं आंदोलन होताना दिसत आहे। आता सध्या पाहायचं तर सगळ्या जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांकडनं ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांची धरपकड आपल्याला सध्याला होताना दिसते आहे। निश्चित, धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल। तर टिळक भवनासमोर बसलेले हे कार्यकर्ते आणि या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलनामध्ये ठिय्या दिलेला आहे आणि या आंदोलकांना इथून हटवण्याचा सध्या पोलिसांचा प्रयत्न आपल्याला दिसतोय। एकेका कार्यकर्त्याला उचलून गाडीमध्ये टाकलं जातंय आणि आंदोलनाच्या ठिकाणाहून त्यांना बाहेर काढण्याचे सध्या पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू दिसत आहेत। पाठीमागे देखील मोठ्या प्रमाणावर आंदोलकांनी गर्दी केलेली आहे आणि या ठिकाणी घोषणाबाजीनंतर आता पोलिसांबरोबर या आंदोलकांचा संघर्ष सुरू असल्याचं दिसतंय। नेमकी पोलीस आता काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। यापूर्वी अमित साटम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा दिलेली होती आणि त्यामध्ये राहुल गांधींचा त्यांनी निषेध केलेला होता। राहुल गांधींनी पासपोर्ट दाखवावा असं आव्हान त्यांनी दिलेलं होतं आणि ज्या संविधानिक पदावर राहुल गांधी आहेत त्या पदाचाही ते अपमान करतायत असाही आरोप भाजपने केला आहे। त्यामुळे आता आपण बघतोय मुंबई पोलीस गाड्यांमध्ये भरून या आंदोलकांना इथून पांगवण्याचा प्रयत्न करतायत आणि आंदोलक देखील सध्या आक्रमकपणे घोषणाबाजी करतायत। मुंबईमध्ये काँग्रेस विरोधात भाजपनं हे आंदोलन छेडलेलं आहे। काल दुपारी याच वेळेत साधारण 3:30च्या सुमाराला काँग्रेसचं आंदोलन सुरू झालेलं होतं। राहुल गांधी, प्रियंका गांधी हे पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानासमोर ठिय्या देऊन बसले होते आणि त्यानंतर 2.5-3 तास हे आंदोलन चाललं आणि त्यानंतर रात्रीपर्यंत राहुल गांधींच्या सुटकेचं देखील नाट्य रंगलेलं होतं। वेगवेगळ्या ठिकाणी दिल्लीमध्ये घोषणाबाजी झाली होती आणि या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज भाजपचे कार्यकर्ते मुंबईत रस्त्यावर उतरले।